नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काय मंडळी, जोरदार पाऊस सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे सध्या पाऊसमय असं वातावरण आहे आणि तुम्ही सगळेजण मुंबईतला पाऊस आणि संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस अनुभवता आहात. कशा पद्धतीनं या पावसातल्या आठवणी असतात, पावसातल्या या हिरव्यागार जो काही कलर असतो निसर्गाचा, आणि तो कलर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी आतून मनातून आपलासा वाटत असतो, आपल्या मनाला कुठेतरी आतमध्ये तो स्पर्श करत असतो. पावसाच्या या बेभान अशा वातावरणामध्ये सुंदर सुंदर पावसाची गाणी आपल्याला जर ऐकायला मिळाली तर अजून मजा येईल. आणि हाच उद्देश घेऊन आजचा सिनेकट्टा मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. म्हणजे रियालिटी शोजच्या माध्यमातून अनेक स्पर्धक कलाकार पुढे येतात. खरं तर अनेक स्पर्धकांसाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, एक मोठा व्यासपीठ आहे. मात्र खरोखरच हे व्यासपीठ त्या कलाकारांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं का? खरोखरच ते कलाकार या रियालिटी शोच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभारू शकतात का? तर त्याचं उत्तर कधी हो असं येतं आणि कधी नाही असं येतं. कारण अनेक कलाकार असे आहेत की जे रियालिटी शोज नंतर पुन्हा कुठे दिसतच नाहीत. मात्र या सगळ्या धबडक्यामध्ये अनेक चॅनलच्या रियालिटी शोजमध्ये एक नाव असं आहे ज्यानं आपलं सातत्य ठेवलं आणि तो आज 6 वर्षांचा रियालिटी शोचा प्रवास करून संगीत दिग्दर्शनापर्यंत पोहोचलेला आहे. अशीच एक व्यक्ती आज आपल्या सिनेकट्टामध्ये आहे आणि तिचं मी जोरदार स्वागत करतो. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार विजय गटलेवार. नमस्कार. नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुझं सिनेकट्टामध्ये. विजय, जसं आता मी म्हटलं की 6 वर्षांचा तुझा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये अनेक चांगल्या वाईट आठवणी घेऊन तू पुढे चाललायस. तुझ्या प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर एक छानसं गीत जे आज पावसाचा बाहेर हे आहे, जोर आहे आणि अशा वातावरणामध्ये ते गाणं तुझं ऐकायला खूप आवडेल. तुझ्या गाण्याने सुरुवात करूया आणि मग आपल्या गप्पांना सुरुवात करू. बिलकुल. माझ्या अल्बमचं एक गाणं सादर करतो. सदानंद डबीर यांनी हे लिहिलेलं गाणं आहे. पावसाचं अतिशय सुंदर गाणं आहे. गझल तरुणाईची हा माझा अल्बम मी कंपोज केलाय. त्यातला एक सरेक पावसाची, सरेक पावसाची गेली पडून आता, सरेक पावसाची गेली पडून आता, ओल्या उन्हात आले कोणी सजून आता, सरेक पावसाची. पाऊस झेलताना रुसवा पळून गेला, पाऊस झेलताना रुसवा पळून गेला, पाऊस झेलताना रुसवा पळून गेला, आले मिठीत माझ्या, आले मिठीत माझ्या कोणी हसून आता, ओल्या उन्हात आले कोणी सजून आता, सरेक पावसाची गेली पडून आता. माझ्या तुझ्या मिठीला आभाळ आज साक्षी, माझ्या तुझ्या मिठीला आभाळ आज साक्षी, स्पर्शात वीज गेली, स्पर्शात वीज गेली, पग सळसळून आता, ओल्या उन्हात आले कोणी सजून आता, सरेक पावसाची. वाह, क्या बात है. सुंदर सुंदर सुंदर. स्वतः हे संगीत दिलेलं गाणं आहे तू? मी स्वतः कंपोज केलेला अल्बम आहे हा आणि कृणाल कंपनीने तो रिलीज केला होता. आणि सदानंद डबीर खूप उत्कृष्ट गझलकार आहेत, गीतकार आहेत, तर त्यांनी हे सुंदर गाणं लिहिलं. वा, सुंदर. आपण सुरुवात करूया तुझ्या या सगळ्या प्रवासापासून. कारण रियालिटी, मगाशी मी इंट्रोडक्शन देताना ज्यावेळेला म्हटलं की रियालिटी शोच्या माध्यमातून अनेक कलाकार त्यांना हे व्यासपीठ मिळालं, पण पुढे अनेक कलाकार असे त्याच्यामधून बाहेर पडले की
पुढे त्यांचं काय झालं, ते काय करतात, आता या क्षणाला असे अनेक कलाकार आहेत जे पडद्या मागे आहेत, पण हे सातत्य जे आहे ते टिकवणं खरं तर आपल्याच हातामध्ये असतं. तुझा मुळातला रियालिटी शोचा अनुभव कसा होता आणि गायकीकडे कसा वळलास? मी 2000 साली मुंबईला आलो. अच्छा. स्ट्रगल करायला चालू, म्हणजे त्याच्या आधी गाणं शिकलो माझ्या गुरूंकडे, माझे गुरु संजय पत्की आणि उस्ताद अहमद हुसेन मोहम्मद हुसेन यांच्याकडे. आणि मग 2000 साली मुंबईला जेव्हा आलो तिथनं स्ट्रगल सुरू झाला. एक 5 वर्ष तरी मी स्ट्रगल केलं, बरे वाईट सगळेच दिवस बघितले. आणि 2006 सालीचं पहिलं सारेगामा, जे आता 12 किंवा 13वं पर्व सुरू आहे, ते पहिलं पर्व आमचं. तर त्यावेळेला इतकी धमाल, सगळं काही नवीन होतं, म्हणजे सगळ्याच गोष्टी नवीन होत्या, म्हणजे सगळं काही आमच्यावर एक्सपेरिमेंट सगळं सुरू होतं. अच्छा. तर त्या सगळ्या पिरियडमधून खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे त्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या 7 ते 8 हजार स्पर्धकांमधनं टॉप 30 मध्ये, मग 15 मध्ये, मग 8 मध्ये, मग 5 मध्ये, असा तो प्रवास. आणि पूर्ण महाराष्ट्राने इतकं प्रेम दिलं सगळं, की तिथनं म्हणजे खरं तर करिअर माझं इथे बसताना माझं बसलं मुंबईत. आणि मग मी माझा प्रवास सुरू केला पुढे. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, क्षणात फिरणे आभाळाला भिडते, अनुधान वाऱ्याचे तुझ पावसाचे, पाहो रे भान कज गैवरते, अनुधान वाऱ्याचे. पाऊस हा खरं तर सगळ्यांच्याच आठवणीतला असा असणारा पाऊस आहे. म्हणजे दरवर्षी येतो, पण तरी सुद्धा दरवर्षी नवं काहीतरी देऊन जातो. आणि पाऊस म्हटलं की मग गाणी, कविता, गरम गरम चहा, गरमागरम भजी, हे जे काही सगळं वातावरण आपण फार पूर्वीपासून अनुभवत असतो. तुला जर विचारलं की तुझ्या आठवणीतला पावसाळा, तर तुला काय सांगता येईल? आणि तू पावसावरची गाणीही केलेली आहेस, त्याच्यामुळे एखादा आणखीन एक गाणं सुद्धा ऐकायला आवडेल. आठवणीचं म्हणजे पावसाळा असतोच, म्हणजे मजा, म्हणजे वाटच बघतो ना आपण की अरे कधी पावसाळा सुरू होईल आणि कधी सगळी मजा करता येईल. या वर्षीचा पावसाळा थोडासा मला खूप जास्त मजा वाटते, त्यासाठी की राजा लालबागचा नावाचा चित्रपट मी करतोय. क्या बात आहे. त्याचं म्युझिक मी करतोय. त्यात शान, कृष्णा बेवरा, आदर्श शिंदे, नेहा राजपाल आणि मी, आम्ही सगळे गातोय. क्या बात आहे. तर त्याचं एक गाणं पाऊस सुरू होता आणि मी ते कंपोज केलं, तर ती खूप मजा आली मला यावेळेला. त्या गाण्याच्या आपण 1-2 लाईन्स ओळखूया. व्याकुळ भक्तीने, भक्तीच्या शक्तीने आलो मी दारी तुझ्या, दया कृपेचा दे आशीर्वाद साध दे आज हा केस माझ्या, सागर मायेचा तू रे, अंबर करुणेचे तू रे, चादर छायेची तू रे, पदर ममतेचा तू रे, तूच जय स्थळी काष्टी पाषाणी तू, अंतरी भोवती आत्मा परमात्मा तू, तूच माता पिता तूच दाता त्राता वाली जगताचा तू, श्री गणेशा राजा लालबागचा, 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 राजा लालबागचा. क्या बात आहे. सुंदर. हे गाणं शान गातोय. ओके. तर ट्रॅकचं काम सुरू झालंय, अतिशय सुंदर सगळं चाललंय. सुबोध पवारनी हे गाणं लिहिलंय आणि सुशांत पवार हे सगळं पिक्चर करतायत ते. अच्छा. हा चित्रपटामधली सगळी गाणी ऍज अ संगीत दिग्दर्शक म्हणून? या चित्रपटाची एक 6 गाणी मी केली आहेत. पिक्चर जानेवारी नंतर रिलीज आहे, पण म्युझिक आता लालबागच्या आपण जेव्हा गणपती बसेल त्याच्या 1 महिना आधी रिलीज करतोय. संगीत दिग्दर्शक ज्या वेळेला, मलाही हा अनेक वेळेला पडणारा प्रश्न आहे की अतिशय सुंदर अशा चाली लावल्या जातात किंवा ती गाणी सातत्यानं आपल्याला ऐकावी अशी वाटतात. ती गाणी सातत्यानं आपण जुन्या संगीतकारांची गाणी आपण सातत्यानं ऐकत असतो. हे सगळं करत असताना नेहमी एक प्रश्न पडतो की चाल लावतात म्हणजे नेमकं काय करतात? ती चाल डोक्यात कशी येते? ती शब्दांमध्ये त्या शब्दांचा अर्थ असेल, तो प्रॉपर पोहोचवणं असेल त्या चालीच्या माध्यमातून, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुझी स्टाईल कशी आहे ऍज अ संगीत दिग्दर्शक म्हणून? एखाद्या गाण्याची चाल बांधत असताना काय करतो? मला ऍक्च्युअल खूप आधीपासून गझल खूप आवडायची, तर मी एरवी गझल कंपोज करायचोच, खूप करायचो गझल. आणि ते ही म्हणजे मी तुम्हाला 12 ते 13-14 वर्ष आधीची गोष्ट सांगतोय कंपोज. मग नंतर मी सगळंच कंपोज असं करायला, कविता वगैरे असं कंपोज करायचो. आणि कंपोजिशन मी माझा पहिला अल्बम करार केला मी, मला वाटते 2001 साली मी त्याची गाणी कंपोज केली आणि तो 6-7 ला रिलीज झाला. 5 वर्ष आधी ती गाणी कंपोज झाली होती.
आणि मग त्यानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर एक माझा मध्ये अल्बम आला, तो बऱ्यापैकी लोकांना खूप गाणी आवडतात त्यातली. तर तो कंपोजिशन म्हणजे कसं ना, म्हणजे मुलासारखं, आपल्या बाळासारखं असतं की त्याला जन्म देणं, त्याला एस्टॅब्लिश करणं, ते त्याचं चांगलं नाव व्हावं, हे प्रत्येकच संगीतकाराचं एक आपली इच्छा असते. ते आपल्या बाळासारखं असतं गाणं. आणि मी कंपोज करताना असं काही डोक्यात नसतं की एक हार्मोनियम घेऊन मस्तपैकी आता हे, मी प्रयत्न करतो की ते गाणं माझ्या डोळ्यापुढे आलं, शब्द आलेत की तो ताल, त्याला थोडंसं एक, पण ते इथून आलं पाहिजे हे जास्त माझे प्रयत्न असतात की ते असं आपसुक विचार करतोय आपण आणि मग आपसुक आलं, मग त्याला प्रोसेस करायचं हार्मोनियम घेऊन. ही माझी स्टाईल. फुलपाखरू होनी मन फुलांवर सजते, फुलपाखरू होनी मन फुलांवर सजते, जणू पावसात गंध मातीचा हृदयास भिडते. फुलपाखरू होनी मन फुलांवर सजते, जणू पावसात गंध मातीचा हृदयास भिडते. खूप संगीतकार झालेले आहेत ज्यांनी पावसांवरची गाणी केली. आपला सौमित्र सारखा आपला सगळ्यांचा मित्र आहे, किंवा मिलिंद इंगळे मध्यंतरी एक खूप चांगला अल्बम केला होता. ह्या सगळ्यांमध्ये तुला जर विचारलं की तुझा आवडता असा संगीतकार किंवा तुला आवडलेलं एखादं दुसऱ्याचं कंपोजिशन, दुसऱ्या संगीतकाराचं किंवा त्याने गायलेलं असेल, पण तुला एक गायक म्हणून ते आवडलं किंवा एक संगीतकार म्हणून ते आवडलं, असं एखादं सांगता येईल? मला वाटतं एक थोडा खूप आधीचा एक पिरियड आपण जर घेतला, मध्यंतरी एक खूप म्हणजे किती आपण एक 6-7 वर्ष आधी खूप गाणी अशी हिट नव्हती होत, पण त्यामध्ये एक अल्बम आलेला गारवा, तो इतका हिट झाला, पण त्यातली गाणी आजही आपल्याला आवडतात. तर ती खूप अशी साधी, सिंपल, खूप चांगले शब्द, सुंदर शब्द सौमित्र सरांचे, आणि ते एकदम साध्या सिंपल याच्यामध्ये ते त्यांनी गायलं पण आहे मिलिंद सरांनी. माझ्या आवडतं गायक ते, तर ते गाणं मला कधी म्हणजे ऑलवेज आवडतं. मी ते गायलं पण आहे, सारेगामात पण गायलंय. ते गाणं मला खूप आवडतं. त्याच्या एक दोन ओळी. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा, नवा नवा प्रिये नभातही चांदवा, नवा नवा गारवा. वा, क्या बात आहे, सुंदर. आणि अशा पद्धतीची गाणी किंवा जुन्या काळातल्या लोकांची गाणी जी आपल्याला खऱ्या अर्थानं पावसाचं जे महत्व किंवा पावसाच्या बद्दलची जी भावना असते मनामध्ये, ती खऱ्या अर्थानं आपल्याला प्रकट करण्याची संधी मिळते अशा गायनातून किंवा अशा गाण्यांतून, अशा कवितांमधून खऱ्या अर्थानं. तर आपण म्युझिक बद्दल तुझ्या बोलत होतो. म्युझिक म्हणून तू अनेक गाणी तयार केलीस, किंवा अशी काही आता गाणी असतील तुझ्याकडे की जी पब्लिश नाही झाली पण तू करतो आहेस, तयार करतो आहेस. प्रत्येक कलाकाराला त्याने केलेलं स्वतःचं गाणं किंवा त्याने केलेलं संगीतकारानं त्याने केलेलं गाणं निश्चितपणानं आवडत असतं, पण तरीही त्यातलं एखादं अजून की बाबा हे गाणं कंपोज करताना मला खूप दिवस पण गेले, खूप वेळ पण लागला, पण गाणं अत्यंत मनासारखं झालं, असं तुझंच एखादं आवडीचं गाणं तुला सांगता येईल? मी आता दिनकरची जी गाणी केली, दिनकर संभाजी चव्हाण नावाचा चित्रपट मी केला. अच्छा. तो नोव्हेंबरमध्ये रिलीज आहे. तर त्यातली गाणी 3च गाणी त्या चित्रपटात. एक गुरुदारांनी गाणं केलंय, गुरु ठाकूर आपले, ओके, आणि एक सुबोध पवार. तिन्ही गाणी तिन्ही जॉनरचे. कृष्णा बेवरा म्हणून तुम्ही सिंगर, ज्यांनी मौला मेरे लेले मेरे जान वगैरे गाणं त्यांनी गायलं, त्यांनी त्यात एक सुंदर अप्रतिम गाणं गायलंय, म्हणजे आता बस. ते गाणं म्हणजे ते गाणं ज्या दिवशी कधी येईल ते म्हणजे असं तुमचं रक्त असं तुम्हाला विचार करायला लागेल. आणि तिन्ही गाणी मी एक वेगळ्या रेंजवर रेकॉर्ड केली आहे, म्हणजे साऊंड वाईज सगळ्या गोष्टींनी ते एकदम डिफरंट आहे.
ते जेव्हा येईल त्या दिवशी खूप मजा येईल. तर त्यातले काही गाणी खूप माझ्या आवडीची गाणी आहेत. नक्की त्यातलं एखादं त्यातलं एक लावणी आहे, ही ऐकतो, गुरु ठाकूर यांनी लिहिले. सांभाळा जरा आवर घाला, सांभाळा जरा आवर घाला, लवतो या भारी डावा डोळा, आडून आडून रीत भात सोडून, आडून आडून रीत भात सोडून, नका पाहू चोरून उगा, ही नजर देईल दगा शराबी, नजर देईल दगा शराबी, नजर देईल दगा. वा क्या बात. आणि त्याचं आता बस जे आहे ते तर म्हणजे अप्रतिम आहे. ते म्हणजे आताची जी परिस्थिती आहे त्याच्यावर की खूप सुंदर गाणं आहे. की ते की पुरे झाले हे जगून मरणे, मरून जगणे आता बस, खेळ खुर्चीचा डाव सत्तेचा हाल आमुचे आता बस, नसा शिरातून साठलेल्या रक्ताची शपथ, उरा उरातून शोषलेल्या श्वासाची शपथ, तना मनातून पेटलेल्या ध्यासाची शपथ, काल परवा सोसलेल्या आजची शपथ, आता बस बस बस. जे काही भ्रष्टाचार चाललाय त्याला की आता बस, याच्या पुढे काही नाही, आता बस झालं. क्या बात आहे, क्या बात. फुलपाखरू होऊनी मन फुलांवर सजते, जणू पावसात गंध मातीचा हृदयास भिडते.